नमस्कार. लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज जे मी वाचणार आहे ते माझ्या पतझड या पुस्तकामध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला भारतामध्ये लायब्ररीत वाचायला मिळेल. आजच्या लव्हाळीचं नाव आहे निळी रिबीन. पार्कमधल्या ओल्या गवताचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. मोटारींची झटापट पार्किंग स्पॉटसाठी चालू होती. आज पार्कमध्ये प्रदर्शन होणार होतं. तंबूंची ठोकाठोकी सुरू झाली. माणसांची दाटीवाटी त्यातच गर्दी करू लागले. सगळीकडे एकच धावपळ. चला चला, पेंटिंग हँग करा. ज्युरीचा डोळसपणा दिसत होता. सगळे कलावंत बिचारे एकाच माळेत ओघळलेले. स्वतःच्या पेंटिंगला मी हळूच नजरेने कुरवाळलं. कोणी येईल का दारी एखादा रसिक? घेईल का विकत माझं पेंटिंग? घड्याळाचा काटा गरगरू लागला. तासावरून तास घसरू लागले. कुठचं पेंटिंग जिंकणार? ज्युरींची कुजबूज कानावर आली. हताश होऊन मी मिटतच गेले माझ्यात. तेवढ्यात कुठून तरी सँडी आली, माझी मैत्रीण. डरकाळ्या फोडत ओरडली, पाहिलंस का ज्योती? बकोटीला फरफटवत तिनं मला त्या रणांगणात नेलं, जिथं चाललं होतं कलेचं युद्ध. आणि माझ्या पेंटिंगवर ब्लू रिबन पहिलं बक्षीस घेऊन दिमाखात झळकत होती. व्हॅन गो माझ्याकडे पाहत मिस्किलतेने हसत होता. नि मी हळूच माझा न कापलेला कान चाचपडत होते. आता वाचते. त्याचं नाव आहे वादळ, राज्यसत्ता आणि लगाम. आमच्या इथे शेजारच्या गावामध्ये परवा फ्लॅग डेच्या दिवशी एका आर्ट म्युझियममध्ये प्रदर्शन होणार होतं. त्यावेळची ही कविता आहे. त्या प्रदर्शनाचं नाव होतं रेन रेन आणि रेन. एकच उच्चार पण 3 वेगळे स्पेलिंग्स. कोणती साडी नेसू? मनामध्ये वादळ माजलं. बाहेर थैमान घालणाऱ्या पावसाने सत्ता गाजवली आणि शेवटी मी एक सलवार कमीज परिधान केला. अचानक डोळ्यात अश्रूंचा पूर लोटला. म्युझियममध्ये चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन होतं. तिथे जायची माझी इच्छाच वाहून गेली. का? कसं? काहीच कळेना. कदाचित तो राजा ज्याने माझं हृदय जिंकलं होतं आणि माझ्या कलेला सतत प्रोत्साहन दिलं होतं, तो आज माझ्याजवळ नव्हता. तो हयात नव्हता. त्याची उणीव फार जाणवली. की माझे दादा, ज्यांच्या विरोधास बंड करून मी मेडिकलला जायच्याऐवजी कलेचं क्षेत्र निवडलं होतं, तेही आज नव्हते. त्यांचीही उणीव फार जाणवली. का माझी आई, जिने त्याच वेळी दादांच्या विरुद्ध माझी वेसण सैल केली आणि मोकळेपणाने जगायला बाहेर धाडलं, तीही आज जिवंत नव्हती. तीही आज इथे नव्हती.
जीव मुठीत धरून मी म्युझियममध्ये प्रवेश केला. काचेच्या भिंतीबाहेर रस्त्यावरती मोर्चा नव्या राजवटीबद्दल घोषणांची निदर्शनं बडवत होता. राजेशाही नको, हुकुमशाही नको, आम्हाला राजा नको, आम्हाला राजा नको. आणि आत मदिरेच्या चषकांची नाजूक किणकिण, रसिकांचं मंद स्मित नि कौतुकाची कुजबूज. माझ्या अश्रूंच्या प्रवाहात एक नग्न सत्य चमकलं. मी उभी होते कलेच्या दरबारात आणि चालू होतं माझं वस्त्रहरण. ज्युरीचा फैसला जाहीर झाला. भिंतीवर लटकलेली माझी कविता सापडली. मी कुंचल्यानी रंगवलेली. नाव होतं त्या कवितेचं, राजवटीतील अराजकता. कुंचल्यानी रंगवलेली माझी कविता भिंतीवर लटकलेली सापडली. नाव होतं राजवटीतील अराजकता. ती मूकपणे बंड पुकारत होती. मी म्हटलं तसं त्या दिवशी त्याच वेळेला बाहेर अमेरिकेमध्ये सगळीकडे मोर्चे चालू होते. नो किंग. त्याच्यावरती ही कविता आहे. आवडली तर नाही आवडली तरी देखील आपली प्रतिक्रिया जरूर कॉमेंटमध्ये लिहा. आणि परत लवकरच भेटू. धन्यवाद.